आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यात आज राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन उत्साहात पार पडले. या मोहिमेत जिल्ह्यातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील तब्बल 1,843 बालकांना पोलिओचे 2 थेंब देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. असला तरी शेजारील देशांमध्ये पोलिओचे रुग्ण आढळत असल्याने ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. जिल्ह्यातील 1,508 लसीकरण केंद्रांवर 3,260 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच 63 ट्रान्झिट पथके आणि 91 मोबाईल पथकेही कार्यरत राहणार आहेत. रविवारी सर्व लसीकरण केंद्रांवर बालकांना पोलिओचे 2 थेंब देण्यात येत आहेत. त्यानंतर पुढील 5 दिवस आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन उर्वरित बालकांचे लसीकरण पूर्ण करणार आहेत. जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी प्रत्येक पालकाने आपल्या बालकाला पोलिओचा डोस देण्याचे आवाहन केले आहे. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. पोलिओ मुक्त भारत कायम राखण्यासाठी प्रत्येक पालकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे. तालुक्यातील मालपूर येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र मालपूरच्या वतीने गावभर ढोल ताशांच्या गजरात जनजागृती रॅली काढण्यात आली. शाळकरी विद्यार्थ्यांनी रॅलीत सहभागी होत प्रत्येक पालकापर्यंत पोलिओ लसीकरणाचा संदेश पोहोचवला. पोलिओचे 2 थेंब प्रत्येक बालकासाठी आवश्यक हा संदेश गावभर घुमला. गावातील विविध पोलिओ बूथवर लसीकरणाची प्रभावी व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा परिषद केंद्र शाळा क्रमांक 1 येथे पत्रकार प्रभाकर अडगाळे यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. तर ग्रामपंचायत कार्यालयात माजी जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण सभापती पुष्पा कुवर रावळ यांच्या हस्ते मोहिमेला प्रारंभ झाला. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निर्मल कुमार जगदाळे यांनी मोहिमेचे नेतृत्व करत सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी डॉक्टर केतन मोरे, आर वळवी, मीरा खांडेकर, सविता चौरे, मनीषा पवार, वैशाली भावसार, कोकिळा राजपूत, राधा पावरा, मनीषा भालेराव, कविता भोई, कल्पना माळी आदींनी विशेष परिश्रम घेतले. बालकांना पोलिओमुक्त आणि निरोगी भविष्य देण्यासाठी आरोग्य विभागाचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे. प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज दोंडाईचा. आज 28 जून 2026 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम सुरू आहे. आज आम्ही 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना इथे पोलिओ पाजण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र मालपूर अंतर्गत सगळ्या गावात आणि पूर्ण आपल्या PSCच्या पूर्ण कार्यक्षेत्रात आज पोलिओचं म्हणजे मोहीम राबवण्यात येत आहे. जागतिक पोलिओ दिवसानिमित्त धुळे तालुक्यातील बोरीस प्राथमिक आरोग्य केंद्रात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात पार पडली. या मोहिमेत 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचे 2 थेंब पाजण्यात आले. मोहिमेचे विशेष आकर्षण म्हणजे अवघ्या 12 तासांच्या नवजात बालकालाही पोलिओचा डोस देण्यात आला. सरपंच कांतीलाल देवरे यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून लसीकरणाला प्रतिसाद दिला. पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत लस पोहोचविण्यावर भर देण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शैलेंद्र देसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजनबद्ध काम केले. बोरीस प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्व उपकेंद्रांमध्येही लसीकरण सुरू आहे. सोनगीर, गुरझड, नंदाणे आणि निकुंबे या उपकेंद्रांमध्येही बालकांना डोलिओ पोस पाजण्यात आला. लसीकरणासाठी विशेष बूथ उभारण्यात आले होते. प्रत्येक पात्र बालकापर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले आहे. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. आजच्या बूथ लसीकरणानंतर पुढील 2 दिवस घरोघरी जाऊन मोहीम राबविण्यात येणार आहे. घरभेटीद्वारे राहून गेलेल्या बालकांनाही पोलिओचे 2 थेंब पाजले जाणार आहेत. मोहिमेत तालुकास्तरीय पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक आणि परिचर यांनी सहभाग घेतला. पोलिओ निर्मूलनासाठी आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. पालकांनीही आपल्या मुलांना वेळेत लस देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलिओ प्रतिबंधासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले। या मोहिमेमुळे बोरीस परिसरात जनजागृतीलाही चालना मिळाली आहे। प्रत्येक बालकाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। पोलिओमुक्त समाज घडविण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आरोग्य विभागाचा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे। एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही असा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे। बोरीससह संपूर्ण परिसरात ही पल्स पोलिओ मोहीम प्रभावीपणे सुरू असून पुढील 2 दिवस घरोघरी जाऊन लसीकरण पूर्ण केले जाणार आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे। आपल्या बोरीस गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब सन्माननीय आबासाहेब कांतीलालजी देवरे यांच्या हस्ते बालकांना डोस देऊन त्याचं एक औपचारिक शुभारंभ आणि उद्घाटन करण्यात आलं। आज दिवसभर आपले जे 5 उपकेंद्र आहेत बोरीस, नंदाना, बोरजड, कुटुंब आणि सोनगीर या कार्यक्षेत्रामधील 5 वर्षाच्या आतील सगळ्या बालकांना पल्स पोलिओचे डोस दिले जाणार आहेत। पुढील 3 दिवस सोमवार, मंगळवार आणि बुधवार 29, 30 आणि 1 तारखेला ज्या बालकांना बुधवार काही कारणामुळे जर डोस मिळू शकला नाही किंवा दिला गेला नाही तर घरोघरी जाऊन एक IPP आहे म्हणजे इंटेन्सिफाईड पल्स पोलिओ इम्युनायझेशन असं त्या कार्यक्रमाचं नाव आहे। घरोघरी जाऊन प्रत्येक बालकाची 5 वर्षाच्या आतल्या बालकाची प्रत्येक घरात चौकशी करून त्याच्या डाव्या हाताच्या करंगळीवर त्याला डोस दिलेला आहे की नाही याची खातरजमा करून त्याला डोस दिलेला नसल्यास त्याला पुढील 3 दिवसामध्ये घरोघरी जाऊन IPPच्या माध्यमातून डोस देण्यात येणार आहे।